नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चातुर्मासात भाद्रपद महिना येतो आणि सध्या भाद्रपद महिना चालू आहे. भाद्रपद महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात, ज्यात हरितालिका, ऋषीपंचमी, गणेशोत्सव हे सर्व सण येत असतात. आणि गणेशोत्सव संपला की पितृपक्ष चालू होतो. पितृपक्ष हा पौर्णिमेपासून चालू होऊन अमावस्येला संपतो. यावर्षी 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू होणार आहे आणि तो 21 सप्टेंबरला संपत आहे. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी 15 दिवसाचा जो सेवेचा काळ असतो. या काळात त्यांच्या अनेक सेवा केल्या जातात, ज्यात श्राद्ध कर्म केले जाते, त्याला पितृपक्ष म्हणतात. आणि या काळात आपण पितरांच्या संतुष्टीसाठी पितृश्राद्ध हे करतो. वर्षभर आपल्याकडून पितरांची सेवा होत नाही, ती याच काळात होते. आपल्याला लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे आपले कुलदैवत आणि पितर आहे. त्यांची सेवा होणे महत्त्वाचे असते, परंतु आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज आपल्याला पितरांची सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसतो किंवा त्या सेवेकडे दुर्लक्ष होते. परंतु या 15 दिवसाच्या काळात ती आपल्याला करावीच लागते. त्यामुळे या 15 दिवसांचा जो काळ आहे, यातील ठराविक दिवशी आपल्याला पितृश्राद्ध करावेच लागते. आणि त्याचसोबत अनेक सेवा आपण केल्या तर आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला अनेक आशीर्वाद देतात. आपल्याला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे कोणी असेल तर त्यात आपले कुलदैवत आणि आपले पितृ आहे. त्यामुळे आपण त्यांची जितकी जास्त सेवा करू तितकी जास्त ते आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतात. आपण पितरांची सेवा जितकी जास्त करतो तितक्या लवकर त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते. देवाच्या आधीही पितरांच्या सेवेला महत्त्व दिलेले आहे. मनुष्य जन्मात आपल्याला 5 ऋण फेडणे महत्त्वाचे असते, ज्यात मनुष्य ऋण, भूत ऋण, पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण असतात. पितृऋण फेडण्यासाठी पितरांची सेवा प्रभावी ठरते. पितृपक्षात काय करत नाहीत ते बघू तर पितृपक्षात कोणताही शुभ मुहूर्त नसल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य घडत नाहीत किंवा केले जात नाहीत. सोबतच सोन्याची खरेदी, नवीन वस्त्रांची खरेदी या काळात होत नाही. आता पितृपक्षात काय नियम पाळावे ते बघूया. तर या काळात मांसाहार हा कडकडीत वर्ज्य असावा. कोणत्याही प्रकारचं धूम्रपान, मद्यपान या काळात करू नये. तसेच पितरांबद्दल वाईट बोलू नये. वादविवाद, कटकटी, भांडणे हे करू नये. पितृश्राद्धाच्या काळात जर मासिक धर्म, सुतक वगैरे आले तर पितृश्राद्ध घालू नये. तसेच घरातील जर एखादी व्यक्ती मृत पावलेली असेल आणि तिला अजून 1 वर्ष पूर्ण झालेले नसेल, तिचे 1 वर्षाचे वर्षश्राद्ध झालेले नसेल तर त्या काळातही पितृश्राद्ध घालता येत नाही. आता पितृदोष काय असतो ते बघूया. तर पितृदोष हा खूप भयंकर दोष असतो आणि आपल्या पितरांची जर आपल्याकडून सेवा झाली नाही, त्यांची संतुष्टी झाली नाही तर आपल्याला तो दोष लागतो. पितृदोष लागला हे कसे ओळखावे? आपल्या घरात सतत वादविवाद होणे, पती-पत्नीत सतत वादविवाद होणे, काही ना काहीतरी अडथळे, अडचणी येणे, कोणतेही शुभ कार्य करायचे म्हटले तर त्यात अडथळे निर्माण होणे, पैशाची चणचण निर्माण होणे, कितीही मेहनत केली तरी त्यात यश न मिळणे, नोकरी मिळण्यास अडचणी येणे, संतती होण्यासाठी अडचणी येणे, उद्योगधंद्यात बरकत न मिळणे, या सर्व गोष्टी आपल्याला पितृदोष लागल्याने होत असतात. जर आपल्यासोबत अशा गोष्टी होत असेल तर आपण पितृदोष लागला आहे असे समजतो. पितृदोष हा भयंकर दोष आहे. पितृदोष हा 3 पिढ्यांपर्यंत लागतो आणि स्त्रियांना तर माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा पितृदोष लागतो. त्यामुळे पितृपक्षात आपल्याकडून काही ना काहीतरी सेवा ही झालीच पाहिजे, ज्यामुळे आपला पितृदोष निवारणासाठी मदत होते. आता पितृदोष निवारणासाठी काय काय सेवा कराव्या, पितृपक्षात काय काय सेवा कराव्या ते बघूया. तर पितृपक्ष असो वा दररोजचं जीवन असो, आपल्याला जर पितृदोष लागला आहे तर आपण दररोज 1 चपाती गाईला खाऊ घातली पाहिजे. पितृपक्षात बरेच कावळे, कुत्रे हे आपल्या दाराजवळ येत असतात, तर त्यांना आपल्याकडून काही ना काहीतरी अन्न दिले गेले पाहिजे. दररोज गाईला चपाती घातल्याने आपले बरेचसे दोष नाहीसे होतात. कोणीही भिक्षुक आपल्या दारात आले तर त्यांना आपल्याकडून काही ना काहीतरी दान झाले पाहिजे. पितृपक्षात मांसाहार, धूम्रपान, मद्यपान हे करू नये आणि पितरांबद्दल वाईट बोलू नये. वादविवाद घरात करू नये.
जेव्हा पितृपक्षात आपल्याकडे पितृश्राद्ध असते तेव्हा आपण 5 किंवा 3 नैवेद्य करावे आणि त्यातील एक नैवेद्य हा गाईला, एक नैवेद्य कुत्र्याला आणि एक नैवेद्य पितरांच्या फोटोला ठेवावा. सोबतच आघारी द्यावी. आघारी म्हणजे अग्नीत नैवेद्य अर्पण करणे. आता आघारी कशी द्यावी तर आघारी ही नेहमी दक्षिण दिशेला द्यावी आणि आघारी ही घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर द्यायची असते. या पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या काळात आपले पितर हे उंबरठ्याबाहेर बसलेले असतात आणि जेव्हा आपण त्यांचे पितृश्राद्ध घालतो तेव्हा आघारी दिल्यानंतर त्याच्या वासाने तृप्त होऊन ते आपल्या परतीच्या प्रवासाला जातात. उंबरठ्याबाहेर दक्षिण दिशेला आघारी द्यावी. आपल्या पितरांचा फोटोही दक्षिण दिशेला असावा. सोबतच आघारी देणाऱ्याचे तोंडही दक्षिण दिशेला असावी. याचसोबत एक उपास करून आपल्या पितरांच्या नावाने जेव घालावा आणि त्यालाही एक नैवेद्य अर्पण करावा. पितृश्राद्ध असल्यावर स्वयंपाकात काय करावे तर स्वयंपाकात खीर, कढी, भात, उडदाचे वडे, चपाती, भजी, कुरडई, पापड, वड्या पातोड्यांची भाजी, कारले, डांगर, गवार, मेथी, भेंडी या 5 भाज्या हे सर्व पदार्थ पितृश्राद्धाच्या दिवशी जेवणात असावी. सोबतच हे जेवण तयार होण्याच्या आधी सकाळी लवकरच अळणी भात आणि दह्याचा नैवेद्य पितरांना दाखवावा. जर एका घरात 2 किंवा जास्त भावंडे असतील आणि एकच जण जर पितृश्राद्ध घालत असेल तर तसे करू नये. जर जॉईंट फॅमिली असेल तर तसे करण्याला काही हरकत नाही. परंतु तुम्ही दोघे जर स्वतंत्र राहतात, स्वतंत्र पैसे कमवतात तर त्या दोघांनी स्वतंत्र पितृश्राद्ध घालणे गरजेचे आहे. ज्यामुळे जो पितृश्राद्ध घालतो त्याला पितृ संतुष्ट होतात, पण जो पितृश्राद्ध घालत नाही त्याला पितृदोष लागण्याची शक्यता असते आणि सर्व भावंडांकडून पितृसेवा घडते. पितृपक्ष काळात जर आपल्या दारात कोणीही भिक्षुक किंवा कोणीही व्यक्ती आली तर तिला जेवण द्यावे किंवा काहीतरी दान द्यावे. म्हणजे ती व्यक्ती आपल्या पितरांच्या रूपात आली आहे आणि आपण तिला जेव घातले किंवा दान दिले तर ते आपल्या पितरांना दिले असे होते. पितृपक्षात दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. मग ते अन्नदान असो, वस्त्रदान असो किंवा इतर कोणतेही दान असो. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त दान करणे महत्त्वाचे ठरते. पितृपक्षात पारायण किंवा देवाच्या सेवा कराव्या का तर आपण पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण आणि देवांच्या सेवा करू शकतो. ज्यामध्ये आपण स्वामींचे 11 गुरुवार, शुक्रवारचे व्रत, वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकतो. सोबतच गुरुचरित्राचे पारायण, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण, श्रीपाद श्री वल्लभ यांचे चरित्र, श्रीमद भागवत महापुराण हे देखील वाचू शकतो. पितृपक्षात केलेले पारायण पितरांना संतोषकारक असते. त्यामुळे आपण जर पितृपक्षात पारायण केले किंवा कोणत्याही सेवा केल्या तर त्या पितरांना अर्पण होतात. सोबतच आपण स्वामींची जपमाळ जी करतो त्यातील 11 माळी जप करतो, ज्यातील 1 माळ आपण पितरांसाठी अर्पण करू शकतो. पितृपक्षात जर गुरुचरित्राचे पारायण केले तर ते खूप प्रभावी असते. आपण इतर वेळेस जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करतो तेव्हा त्याचा अनुभव खूप दिव्य असतो. तर आपण जर पितृपक्षात गुरुचरित्र पारायण केले तर त्याचा अनुभव हा खूप अद्भुत असेल. गुरुचरित्र पारायण केल्याने मोठ्यातले मोठे संकट दूर होते. तर आपल्याला जर पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी गुरुचरित्र पारायण करणे खूप प्रभावी ठरते. जर तुम्हाला पितृपक्षात पितरांची सेवा करायची असेल पण कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करू शकतात. हे गुरुचरित्र पारायण तुम्ही साप्ताहिक करू शकतात आणि याची मांडणी ही आपण इतर वेळेस करतो तशीच असावी आणि याचे पारायणही आपण इतर वेळेस जसे करतो तसेच असावे. त्याचे सर्व नियम, अटी ह्या आपल्या इतर वेळेस जसे पारायण करतो त्याचप्रमाणे आहेत. या सेवा आपण पितृदोष कमी होण्यासाठीच नाही तर आपल्या पितरांची आपल्यावर कृपा व्हावी किंवा पितृसंतुष्टीसाठीही करू शकतो. पितृदोष कमी होण्यासाठी आपण नित्यसेवेतील पितृस्तुती स्तोत्र पठण करू शकतो. सोबतच 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील आपण पितृदोष कमी होण्यासाठी वाचू शकतो. पंचमहायज्ञ यामध्ये अग्नीला नैवेद्य देणे, सोबतच गाईला चपाती देणे, कुत्रा, कावळा यांना अन्न देणे, आपल्या घरात किंवा आपल्या दारावर जर कोणी अन्न मागण्यासाठी आले असेल तर त्यांना अन्नदान देणे, रोज एक तरी व्यक्ती जेव घालणे हे पंचमहायज्ञात येते. या सर्व सेवा आपण पितृदोष कमी होण्यासाठी करू शकतो आणि पितृदोष नाहीसा होण्यास
या सर्व सेवा केल्यामुळे मदत होते. आपण जर पितृपक्षात सेवा केली तर त्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतील आणि आपला पितृदोष नाहीसा होईल. बऱ्याच जणांना प्रखर पितृदोष असतो, ज्यामुळे त्यांना नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगितले जाते. परंतु जर आपण पितृपक्षात कोणतेही पारायण, ज्यामध्ये गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार ग्रंथ, श्रीमद भागवत महापुराण हे सारखे ग्रंथ यांचे पारायण जर केले आणि सोबतच या सर्व सेवा जर केल्या तर आपला पितृदोष हा नाहीसा होतो आणि आपल्याला या नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध सारख्या क्रिया करण्याची गरज उरत नाही. या सेवा आपण फक्त पितृपक्षातच नाही तर दररोज देखील करू शकतो, ज्यामुळे आपले पितृ कायम संतुष्ट राहतील आणि आपल्यावर त्यांची प्रसन्नता कायम राहील. पितृ प्रसन्न जर असले तर आपल्याला कोणत्याही कार्यात अडथळे येत नाहीत. जसे की आपल्याला उद्योगधंद्यात बरकत मिळते, नोकरी लागण्याच्या मार्गातही कोणतेही अडथळे राहत नाहीत, विवाह होणे संतती होणे यासारख्या गोष्टींमध्ये कोणताही अडथळा उरत नाही. पितृसंतुष्ट असले तर आपल्याला कोणत्याही शुभ कार्यात अडथळे येत नाही. आता आपण पितृपक्षात पारायण कसे करावे ते बघूया. तर आपण पितृपक्षात कोणतेही पारायण लावले तर आपण ते नेहमी करतो तसेच करावे आणि ते देवांच्या समोरच करावे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील आपण देवांसमोरच पठण करू शकतो आणि सोबतच स्वामींची जपमाळ ही देखील आपण देवासमोरच पठण करू शकतो. सुरुवातीला सांगताना असे सांगावे की ही सेवा माझ्या पितरांच्या चरणी अर्पण होते आणि नित्यसेवेतील जे पितृस्तुती स्तोत्र आहे, या पितृस्तुती स्तोत्राची सेवा आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून करू शकतो आणि ही सेवा करताना याचे आसन वेगळेच असावे. या आसनाला कोणाचाही हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. जर कोणाचा हात लागला तर हातपाय धुवून घ्यावे. अशा प्रकारे आपण पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी अनेक सेवा करू शकतो. जर आपल्याला काहीच जमले नाही तर आपण गाईला चपाती द्यावी किंवा तेही जमले नाही तर आपल्या दारावर जर कोणी आले तर त्याला अन्नदान किंवा आपल्या परीने जे होईल ते आपण दान करावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तसे सांगा. तुमचे अजून काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.